नमस्कार, मी प्रशांत गोडसे. आपण पाहत आहात लेट्स अप मराठी. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये भरघोस असं यश महायुतीने संपादन केलं आणि त्यानंतर आत्ता काही दिवसापूर्वी पार पडलेल्या नगरपालिका, नगरपंचायती आणि आत्ताच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीने भरघोस असं यश संपादन केलं आहे. 29 महापालिकांपैकी 25 महानगरपालिकेवरती महायुतीचा झेंडा फडकणार आहे. यानंतर महायुतीने येणाऱ्या काळामध्ये विरोधी पक्षाला कशा पद्धतीने आपल्या कामातून शांत करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना राज्य सरकार आणत आहे आणि त्यासोबत येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याला विरोधी पक्षनेता मिळणार का यावरती चर्चा सुरू आहे. मात्र महाविकास आघाडीला पुन्हा अडचणीत आणण्यासाठी महायुतीकडनं पावले उचलली जात आहेत. नेमकी पावले कोणती उचलली जात आहे, नेमका याचा परिणाम महाविकास आघाडीतील घटक पक्षांवरती होणार आहे का आणि विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नेमकं काय होण्याची शक्यता आहे याविषयीचा सविस्तर रिपोर्ट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. गेल्या अधिवेशनामध्ये राज्याला म्हणजे ज्यावेळेस राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले त्यानंतर विरोधी पक्षनेतेपदी कोण बसणार यावरती चर्चा रंगल्या. मात्र जितके अधिवेशन पार पडले त्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता हा राज्याला मिळाला नाही. त्यामुळे विरोधी पक्षाकडनं वारंवार अर्थात महाविकास आघाडीकडनं वारंवार सरकारच्या विरोधात प्रत्येक अधिवेशनामध्ये घोषणाबाजी आणि सरकार कशा पद्धतीच्या वृत्तीचा आहे ही या प्रकारे समोर आणत आहे. मात्र यावेळी आता यापुढे जाऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेत्या संदर्भात लागणाऱ्या संख्याबळा संदर्भामध्ये एक कायदा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेते पदासाठी 10% संख्याबळ विरोधी पक्षाला लागतं त्याच पद्धतीचा कायदा महाराष्ट्र सरकार आणू इच्छित असल्याचं सध्या बोललं जातंय. संख्याबळ अभावी महाविकास आघाडीतील पक्षांचे मुख्य प्रतोद व प्रतोदपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण की महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांकडे 10% आमदारांचं संख्याबळ नसल्यामुळे येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जर हा कायदा आणला गेला तर काँग्रेस, ठाकरे शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या आमदारांची संख्या ही मुख्य प्रतोद आणि प्रतोद इतकी नसल्यामुळे त्यांचे ते पद रद्द होतील आणि विधान भवनातील त्यांचे जे स्वतंत्र कार्यालय आहे 18 आणि 19 मजल्यावरती ते बंद केले जाऊ शकतात अशी देखील माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. हा जर कायदा मंजूर झाला तर या कायद्याचा फायदा सत्ताधारी पक्षात असलेला भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेच्या शिवसेनेला होणार आहे. मात्र विरोधी पक्षात बसलेल्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पक्ष, ठाकरेंची शिवसेना त्यासोबत काँग्रेस यांच्याकडे 10% 288 पैकी 10% आमदार त्यांचे निवडून आले नसल्यामुळे त्यांच्याकडचं मुख्य प्रतोद आणि प्रतोद ही पद रद्द होणार आहे, जाणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे. आपण जर आता संख्याबळ बघितलं ठाकरे सेनेकडे 20 आमदार निवडून आलेले आहे विधानसभेमध्ये, काँग्रेसचे 16 आमदार निवडून आले आहेत, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 10 आमदार निवडून आले, शेतकरी कामगार पक्षाचे 2 आमदार आहे. त्यामुळे 10% हा निकष कोणताही पक्ष पूर्ण करत नाहीये आणि त्याचमुळे सध्या विरोधी पक्ष नेते पद का बहाल केलं जात नाही म्हणून आतापर्यंत झालेल्या अधिवेशनामध्ये विरोधक अनेक वेळा विधान भवनाच्या मुख्य द्वारावरती आंदोलन करतात, निदर्शने करतात आणि सरकार हे अडून पाहतंय. हा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे, ते हे विधानसभा अध्यक्ष हा निर्णय घेऊ शकतात. त्यांच्या अखत्यारीतला विषय हे विरोधी पक्ष नेतेपद त्यांच्या अखत्यारीच्या अधिकारात असल्यामुळे ते देऊ शकतात. अशा पद्धतीच्या सरकारवर टीका करत असतात. आपण आता यापूर्वीचा इतिहास बघूया. 1962, 1967, 1972 मध्ये देखील विरोधी पक्ष नेते पदासाठी असलेले संख्याबळ 10%चा निकष हा पूर्ण केलेला नव्हता. त्या काळात शेतकरी कामगार पक्षाला विरोधी पक्ष नेतेपद देण्यात आलं. अध्यक्षांच्या विशेष अधिकारातून विरोधी पक्ष नेतेपद दिलं गेलं होतं आणि सध्याच्या स्थितीचा कायद्याअभावी संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे वारंवार आपण जर बघितलं असेल अधिवेशना काळामध्ये भास्कर जाधव असो किंवा
विरोधी पक्षातील महाविकास आघाडीतील मुख्य नेते असो ते वारंवार सांगतात, महाराष्ट्र सरकारमध्ये असा कोणताही कायदा नाहीये की ज्यामध्ये विरोधी पक्ष नेत्यासाठी ते संख्याबळ आहे 10% निकष आहे अशा पद्धतीचा कायदा नसल्यामुळे कायमच वारंवार हा संभ्रम निर्माण होत असतो आणि वारंवार सांगितलं जात असतं की विधानसभा अध्यक्ष स्वतः निर्णय घेऊ शकतात आणि विरोधी पक्ष नेते पद हे देऊ शकतात. त्यामुळे आता महत्वाची गोष्ट सांगायचं हे आहे की ज्या पद्धतीने मुख्य प्रतोद आणि प्रतोद हे पद किती महत्वाचं आहे, कारण की मुख्य प्रतोदाला प्रति महिने 25,000 रुपये महिना मिळत असतो. या कार्यालयाच्या सोयी सुविधांच्या संदर्भामध्ये देखील मानधन मिळत असतं. त्यानंतर प्रतोदला 20,000 रुपये प्रति महिना मिळत असतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस आणि ठाकरेंचे शिवसेना यांचे जे कार्यालय विधान भवनात आहे ते देखील बंद होऊ शकतात अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जर हा कायदा पारित झाला तर निश्चितच महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे आणि त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जर लोकसभेप्रमाणे विरोधी पक्ष नेते पदासाठी जो निकष आहे 10%चा निकष, 10% आमदार पूर्ण विधानसभेचे आमदार आहे 288, त्यामध्ये 10% जर आमदार निवडून आले तर विरोधी पक्ष नेता होण्यासाठी जो आकडा आहे तो महत्वाचा असणार आहे आणि तो कायदा महाराष्ट्र सरकारच्या वतीने विधिमंडळाच्या वतीने येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मांडला जाऊ शकतो अशा देखील शक्यता वर्तवल्या जात आहेत. त्यामुळे आता विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीतील काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ठाकरे शिवसेना यांचे विधिमंडळातील जे कार्यालय ते बंद होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई.